नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण आहे आपल्या शेतात जो शेवगा लावलाय, तर त्या शेवग्याच्या म्हणजे आपण काय करणार त्याला आज शेणखत आणि रासायनिक खत असं दोन्ही खतांचा डोस देणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीला काय केले, त्याच्यात खड्डे मारून घेणार आहे. तर खड्डे कसे मारायचे आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला एक पाटी शेणखत म्हणजे साधारणतः 7 ते 8 किलो ची पाटी असते, तेवढी पाटी आपल्याला या खड्ड्यामध्ये पूर्णतः झाकून जायचे. या मापाचे खड्डे काढायचे. 5 ते 6 इंचाचा खड्डा करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये परत आपण वरून काय करणार रासायनिक खत टाकणार. तर याचं जे अंतर आहे कमीत कमी 1 फुटापर्यंत सोडून घ्यायचं झाडाच्या बुडापासून. नंतर काय होतं, अशा प्रकारच्या ज्या मुळ्या येतात त्या तुटल्या जातात. तर त्या मुळ्या तुटू नये याची काळजी घ्यायची, कारण या मुळ्यांच्या माध्यमातूनच परत आपला जो खत आहे तर तो त्या झाडांमध्ये शोषला जाणार आहे. तर याची थोडी काळजी घ्यायची. आता हा खड्डा करत असताना काय करायचं आहे, म्हणजे पूर्णतः आपलं जिथं पाणी जास्त पडतं, ड्रिपर असेल किंवा एखाद्याच जी गुंडी असते, अशा ठिकाणी अशा ठिकाणी खड्डा मारून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होईल, त्यातून जे पडणारं पाणी आहे त्याच्यामुळे रासायनिक खत लवकर विरघळण्यास मदत होईल. आणि याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे, जो आपण रासायनिक खत आहे तो टाकताना काय करायचं, थोडं जास्त अंतरावर टाकायचं, जेणेकरून ज्या झाडाच्या बुडात आहे तर तो टाकायचा नाही, कारण त्याचा आपल्या झाडाला शॉक लागू शकतो. असं जे ड्रीप मध्ये येते ते थोडंसं सुरुवातीला काढून घ्या, म्हणजे ते तुटणार नाही. तर ही आहे आजच्या या खड्ड्याची माहिती. आणि याच्यानंतर काय करायचं, तो जो पूर्ण खत आहे एकदा टाकून घेतला, रासायनिक डोस त्यात टाकून घेतला, त्याच्यानंतर काय करायचं आपण बुजवून घ्यायचं. आता तर हा खत कधी टाकाय, तर सुरुवातीच्या काळामध्ये फुलं कळी लागायच्या अगोदर आपण हे काय करायचं करून घ्यायचं. आणि ज्या म्हणजे पुन्हा खडवं धरले त्याच्या वेळेस काय करायचं, आपण ज्यावेळी छाटणी करतो तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे, असं खत आहे तो भरून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, पुढे जाऊन पानगळ किंवा त्याची फुलगळ होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.